नमस्कार. भावार्थ संतवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. संतांची वाणी म्हणजे केवळ शब्द नव्हे तर सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती देणारा एक अभंग आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध आज आपण उलगडणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे आम्ही विशेष रीतीने स्पष्ट केले आहे. चला तर मग भक्तीच्या या प्रवासात सहभागी होऊया. संत गोरा कुंभार म्हणतात की मी त्या निर्गुण निराकार ईश्वराला शोधायला गेलो, पण जेव्हा माझी भेट सगुण अशा नामदेवांसोबत झाली तेव्हा मी या संसाराच्या सर्व बंधनांच्या पलीकडे गेलो. म्हणजेच मला एक असा अनुभव आला जिथे मी माझे सगळे सुखदुःख विसरून गेलो. पुढे ते म्हणतात की आता मला स्वतःचे असे कोणते रूप उरले नाही आणि मी माझे नाव तरी काय सांगू. मला जो आनंद मिळाला आहे तो शब्दांत सांगता येण्यासारखा नाही. तो इतका अद्भुत आहे की मला आता काही बोलण्याची इच्छाच उरली नाही. जर मी काही बोलायला गेलो तर माझी जिभच जणू काही थिजून जाते, कारण तो आनंद केवळ अनुभवण्याचा आहे, सांगण्याचा नाही. शेवटी गोरा कुंभार संत नामदेवांना म्हणतात की नाम्या, तुझी आणि माझी ही जी भेट झाली आहे ती केवळ आपल्या शरीराची भेट नाही तर आपल्या आत्म्याची भेट आहे. ही सुखाची अशी मिठी आहे ज्याने माझे पूर्ण जीवनच धन्य झाले आहे. जेव्हा आपण आपला अहंकार सोडतो, मी आणि माझे हे विचार बाजूला ठेवतो, तेव्हा आपल्याला त्या परम सुखाची अनुभूती येते. हा अभंग आपल्या जीवनात बदल घडवण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. जेव्हा कधी तुम्हाला आयुष्यात अपयश येईल किंवा खूप मानसिक त्रास होईल तेव्हा संत गोरा कुंभारांचे हे शब्द आठवा. स्वतःला सांगा की हे शरीर, हे नाव आणि या जगातील अडचणी तात्पुरत्या आहेत. आपल्या आयुष्याचा खरा उद्देश चांगल्या माणसांशी जोडले जाणे आणि मनातून शांत राहणे हा आहे. जेव्हा तुम्ही हा विचार करायला लागाल तेव्हा तुमच्या मनातील सगळी भीती आणि चिंता संपून जाईल. चांगल्या माणसांची संगत ठेवा. संत नामदेव आणि गोरा कुंभार यांच्या भेटीसारखी जेव्हा निस्वार्थी मैत्री आणि प्रेम आपल्या आयुष्यात येते तेव्हा आपले जीवन सुखासुखी आनंदाने भरून जाते. अहंकार सोडा, प्रेमाने जगा आणि प्रत्येकामध्ये त्या ईश्वराचे रूप पाहायला शिका. हाच या अभंगाचा खरा संदेश आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे, तंव झालो प्रसंगीन गुणातीत. भावार्थ आणि विश्लेषण. श्रोते हो, संत गोरा कुंभार या पहिल्याच चरणात आपल्या अध्यात्माचा सर्वात मोठा अनुभव आपल्यासमोर मांडत आहेत. ते म्हणतात की मी त्या विठ्ठलाच्या सगुण रूपाची म्हणजे सुंदर सावळे रूप, हातावर ठेवलेले हात, डोक्यावरचा मुकुट या साकार रूपाची भक्ती करत करत त्याला भेटायला गेलो. पण चमत्कार असा झाला की त्या सगुणाची भक्ती करता करता मला अचानक त्या परमेश्वराच्या निर्गुण निराकार रूपाचा साक्षात्कार झाला. जेव्हा आपण एखाद्या मूर्तीची किंवा रूपाची मनापासून भक्ती करतो तेव्हा हळूहळू आपले मन त्या मूर्तीच्या पलीकडे असणाऱ्या एका अथांग शक्तीशी जोडले जाते. गोरोबा म्हणतात, या भेटीच्या प्रसंगात मी स्वतः गुणातीत झालो. गुणातीत होणे म्हणजे निसर्गाच्या 3 गुणांच्या म्हणजेच सत्व, रज आणि तम या गुणांच्या पलीकडे जाणे. जेव्हा माणूस स्वतःचे शरीर, स्वतःचा अहंकार आणि संसारातील सर्व बंधने विसरून जातो तेव्हा तो गुणातीत होतो. विठ्ठलाच्या सगुण रूपाने गोरोबांना त्यांच्या स्वतःच्याच आत असणाऱ्या अनंत निराकार ईश्वराची ओळख करून दिली आणि ते पूर्णपणे संसाराच्या पलीकडच्या आनंदात लीन झाले. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. संतांना या चरणातून समाजाला हा नैतिक धडा द्यायचा होता की माणसाने स्वतःच्या चौकटीतून बाहेर पडून व्यापक विचार केला पाहिजे. त्याकाळी समाज जात, पात, गरिबी, श्रीमंती आणि विविध भेदभावांमध्ये म्हणजेच सगुण अशा बाह्य रूपांमध्ये अडकलेला होता. संत सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या बाह्य रूपाच्या किंवा माध्यमाच्या माध्यमातून एका उदात्त ध्येयाकडे प्रवास करता तेव्हा तुम्ही स्वतः सर्व भेदभावांच्या आणि विकारांच्या पलीकडे गेले पाहिजे. समाजात वावरताना माणसाने कोणाचाही बाह्य रंग, रूप किंवा जात न पाहता प्रत्येकाच्या आत असलेल्या त्या एकाच मानवी मूल्याचा म्हणजेच निर्गुणाचा आदर करायला शिकले पाहिजे. जेव्हा समाज असा विचार करतो तेव्हा तो सर्व गुणांच्या आणि अवगुणांच्या पलीकडे जाऊन एकसंध बनतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या काळात आपण डॉक्टर प्रकाश आमटे किंवा सिंधुताई सकपाळ यांच्यासारख्या समाजसेवकांचं उदाहरण घेऊ शकतो. जेव्हा एखादा डॉक्टर किंवा समाजसेवक जंगलातील आदिवासी भागात किंवा अनाथ मुलांच्या संगोपनासाठी जातो तेव्हा सुरुवातीला ते एका सगुण म्हणजेच विशिष्ट व्यक्ती किंवा समूहाच्या मदतीसाठी जातात. पण तिथे काम करता करता त्यांच्या मनातील मी आणि तू हा भेद संपून जातो. ते रुग्णाची जात, त्याचा धर्म किंवा त्याची आर्थिक स्थिती पाहत नाहीत. ते केवळ एका मानवी जीवाची सेवा करतात. म्हणजेच ते बाह्य रूपाच्या संगतीने म्हणजेच सगुणाच्या संगतीने सेवेला सुरुवात करतात आणि नंतर सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन गुणातीत होतात. एखाद्या पूरग्रस्तांच्या छावणीत जेव्हा लोक अन्न वाटप करतात तेव्हा अन्न देणारा आणि घेणारा दोघेही आपली जात विसरून केवळ माणूस म्हणून एकमेकांसोबत जोडले जातात. हेच गुणातीत होण्याचे जिवंत उदाहरण आहे. दुसरा चरण, मज रूप नाही नाव सांगू काय, झाला बाई बोलू नये. भावार्थ आणि विश्लेषण. पहा, किती गोड आणि तितकाच गहन विचार या चरणात लपलेला आहे. जेव्हा गोरोबा त्या निर्गुणाशी एकरूप झाले तेव्हा त्यांचे स्वतःचे वेगळे अस्तित्वच संपून गेले. निवेदक म्हणून मला तुम्हाला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की गोरोबा येथे एका अशा अवस्थेचे वर्णन करत आहेत जिथे मी आणि देव हा भेदच मिटला आहे. ते म्हणतात,
अब मला स्वतःचे असे कोणतेही रूप उरलेले नाही आणि मी माझे नाव तरी काय सांगू, कारण मी आता गोरा कुंभार राहिलोच नाही, मी तो विठ्ठलच झालो आहे. पुढे ते अत्यंत प्रेमाने म्हणतात की जी अवस्था माझी झाली आहे ती शब्दांत सांगणे अशक्य आहे. ती अवस्था केवळ अनुभवायची असते, तिच्याबद्दल बोलता येत नाही. जसे एखाद्या मुक्या माणसाने गूळ खाल्ला तर त्याला त्याचा गोडवा कळतो, पण तो शब्दांत सांगू शकत नाही. अगदी तशीच अवस्था गोरोबांची झाली आहे. ईश्वराशी एकरूप झाल्यावर माणसाची ओळख पुसली जाते आणि केवळ अनंत शांतता शिल्लक राहते. हाच या चरणाचा सखोल अर्थ आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. या चरणातून संतांनी अहंकाराचे निर्मूलन करण्याचा अत्यंत कठोर नैतिक धडा दिला आहे. त्या काळी समाजात स्वतःच्या नावाचा, प्रतिष्ठेचा आणि हुद्द्याचा अहंकार बाळगण्याची मोठी प्रथा होती. संतांनी सांगितले की जेव्हा तुम्ही समाजाशी एकरूप होता तेव्हा तुमचे वैयक्तिक अस्तित्व, तुमचे नाव आणि तुमचे रूप दुय्यम ठरले पाहिजे. मी अमुक एका मोठ्या पदावर आहे, मी श्रेष्ठ आहे, हा अहंकार माणसाला समाजापासून तोडतो. जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे निरहंकारी बनवतो तेव्हा आपली अवस्था अशी होते की आपल्याला स्वतःचे कौतुक करायची गरज उरत नाही. हा अनुभव इतका समृद्ध असतो की तो शब्दांत सांगता येत नाही, तो केवळ कृतीतून दाखवायचा असतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या देशात जेव्हा एखादा मोठा पूल, रस्ता किंवा धरण बांधले जाते तेव्हा रात्री अपरात्री राबणारा तो मजूर आठवा. त्या मजुराचे नाव आपल्याला माहीत नसते, त्याचे रूप आपल्याला ठाऊक नसते. तो कोणत्याही प्रसिद्धीशिवाय आपले नाव आणि रूप बाजूला ठेवून केवळ कर्तव्याशी एकरूप झालेला असतो. तसेच जेव्हा एखादा गुप्तदान करणारा व्यक्ती किंवा पडद्यामागे राहून सामाजिक चळवळ चालवणारा कार्यकर्ता काम करतो तेव्हा तो स्वतःच्या नावाचा अजिबात गवगवा करत नाही. जर त्याला विचारले की तुमचे नाव काय, तर तो म्हणतो की माझे नाव महत्वाचे नाही, काम महत्वाचे आहे. हाच तो नाव आणि रूपाच्या पलीकडे गेलेला निरहंकारी भाव आहे जो आजच्या समाजाने आत्मसात करणे गरजेचे आहे. तिसरा चरण. बोलता आपली जिव्हा पै खादली, खेचरी लागली पाहता पाहता. भावार्थ आणि विश्लेषण. श्रोतेहो, हा चरण या अभंगाचा सर्वात गूढ आणि योगसाधनेशी जोडलेला भाग आहे. गोरोबा म्हणतात की जेव्हा मी त्या अद्भुत आनंदाचे वर्णन करायला गेलो तेव्हा माझी जीभ जणू गप्प झाली, म्हणजेच माझे शब्द संपून गेले. देवाला अनुभवणे एवढे अथांग आहे की तिथं कोणतीही भाषा पोहोचू शकत नाही. याच अवस्थेत खेचरी मुद्रा लागली असे ते सांगतात. योगशास्त्रामध्ये खेचरी मुद्रा ही अशी अवस्था मानली जाते जिथे साधकाची जीभ आतल्या बाजूला वळते आणि त्याचे मन पूर्णपणे शून्यात म्हणजेच ईश्वरी प्रकाशात विलीन होते. पण सोप्या भाषेत सांगायचे तर विठ्ठलाच्या दर्शनाने गोरोबांची दृष्टी आणि त्यांचे अंतःकरण एका जागी स्थिर झाले. जग विसरून डोळे उघडे असूनही आतल्या ईश्वरी रूपाकडे पाहण्याची जी अवस्था असते ती त्यांना प्राप्त झाली. आता बोलणे संपले होते आणि केवळ पाहत राहणे म्हणजेच त्या अथांग चैतन्यात बुडून जाणे सुरू झाले होते. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. या चरणाचा सामाजिक संदेश हा आहे की माणसाने शब्दांचा अतिवापर टाळून प्रत्यक्ष कृतीवर आणि आत्मपरीक्षणावर भर दिला पाहिजे. त्या काळी आणि आजच्या काळातही समाजात केवळ पोकळ गप्पा मारणारे, एकमेकांवर टीका करणारे आणि स्वतः काहीही न करता उपदेश देणारे लोक खूप आहेत. संतांना समाजाला हा धडा द्यायचा होता की जेव्हा तुम्ही सत्याचा किंवा चांगुलपणाचा खरोखर अनुभव घेता तेव्हा तुमची जीभ थिजली पाहिजे, म्हणजेच तुमच्यातील टीका करण्याची आणि निरर्थक बोलण्याची वृत्ती संपली पाहिजे. तुमची दृष्टी अंतर्मुख झाली पाहिजे. समाजात शांतता, संयम आणि एकाग्रता निर्माण व्हावी हाच यामागील मुख्य नैतिक हेतू होता. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या कंपनीत किंवा संस्थेत दोन गट किंवा दोन व्यक्तींमध्ये मोठा वाद सुरू आहे असे समजा. तिथे प्रत्येकजण स्वतःला श्रेष्ठ दाखवण्यासाठी शब्दांचे युद्ध खेळत असतो. अशा वेळी एखादा समजूतदार आणि अनुभवी ज्येष्ठ व्यक्ती तिथे येतो. तो वाद घालण्याऐवजी शांतपणे सर्वांचे ऐकून घेतो आणि एक असा निर्णय घेतो ज्यामुळे वाद एका क्षणात संपून जातो. त्या व्यक्तीची ती शांतता आणि त्याचा तो संयम पाहून वाद घालणारे लोकही शांत होतात आणि विचार करू लागतात की आपण किती चुकीचे बोलत होतो. म्हणजेच जेव्हा माणसाला योग्य आणि अयोग्य गोष्टींचे खरे ज्ञान होते तेव्हा त्याचे बोलणे बंद होते आणि तो समाधानाने अंतर्मुख होऊन पाहू लागतो. आजच्या सोशल मीडियाच्या युगात जिथे प्रत्येकजण नको तिथे आपली जीभ चालवत आहे तिथे हा शांततेचा धडा अतिशय महत्त्वाचा ठरतो. चौथा चरण. म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी, सुखासुखी मिठी पडली कैसी. भावार्थ आणि विश्लेषण. अभंगाच्या या शेवटच्या चरणात भक्तीचा आणि प्रेमाचा परमोच्च बिंदू आपल्याला पाहायला मिळतो. या सर्व आध्यात्मिक अनुभवानंतर जेव्हा संत गोरा कुंभार आणि संत नामदेव महाराज यांची भेट होते तेव्हा काय घडते याचे अप्रतिम वर्णन यात आहे. गोरोबा म्हणतात, हे नामदेवा, तुझी आणि माझी ही जी भेट झाली आहे ती केवळ दोन माणसांची भेट नाही, ही तर दोन आत्म्यांची, सगुण आणि निर्गुणाची भेट आहे. या भेटीमुळे कोणतीही धडपड न करता अगदी सहजपणे सुखासुखी एक अद्भुत मिठी पडली आहे. ही मिठी शरीराची नाही तर आनंदाशी पडलेली मिठी आहे. जेव्हा दोन परमभक्त एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्यातील देवत्व एकमेकांना आलिंगन देते. नामदेव महाराज हे सगुण भक्तीचे प्रतीक आहेत आणि गोरोबांना निर्गुणाचा अनुभव आला आहे. त्यामुळे या भेटीत सगुण आणि निर्गुण एकत्र आले आहेत. भक्तीच्या मार्गावर चालताना जेव्हा आपल्याला योग्य सांगाती मिळतो तेव्हा जीवनाचा परम आनंद कसा सहज मिळतो हेच संत गोरोबांनी या शेवटच्या चरणात अत्यंत सविस्तरपणे आणि प्रेमाने स्पष्ट केले आहे.
सामाजिक संदेश आणि नैतिक धडा या शेवटच्या चरणातून संत गोरा कुंभार यांनी सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि शुद्ध प्रेमाचा सर्वोच्च संदेश दिला आहे. गोरा कुंभार हे वयाने ज्येष्ठ आणि संत नामदेव महाराज हे तरुण होते. तसेच त्या काळी समाजात व्यावसायिक आणि सामाजिक स्तरावर वेगवेगळे गट होते. पण जेव्हा हे दोन संत एकत्र आले तेव्हा त्यांच्यात कोणताही संकोच, कोणतीही स्पर्धा किंवा कोणताही अहंकार नव्हता. संतांना समाजाला हा धडा द्यायचा होता की जेव्हा दोन व्यक्ती किंवा समाजातील दोन घटक एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्यात कपट नसले पाहिजे. ती भेट अत्यंत सहज, सुखासुखी आणि प्रेमाने भरलेली असावी. समाजाने एकमेकांमध्ये भिंती उभारण्याऐवजी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिले पाहिजे, तरच एक सुजाण समाज निर्माण होऊ शकतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या आधुनिक जगात याचे उत्तम उदाहरण म्हणजे एखाद्या मोठ्या आपत्तीच्या वेळी किंवा खेळाच्या मैदानात दिसणारा एकोपा होय. समजा आपल्या देशाची क्रिकेट टीम एखादी मोठी मॅच जिंकते, तेव्हा स्टेडियममध्ये बसलेले हजारो प्रेक्षक, जे एकमेकांना ओळखतही नाहीत, जे वेगवेगळ्या राज्यांतून आलेले असतात, ज्यांची भाषा वेगवेगळी असते, ते आनंदाच्या भरात एकमेकांना घट्ट मिठी मारतात. तिथे कोणता राजा आणि कोणता रंक हा भेद उरत नाही. तो आनंद इतका निखळ आणि सहज असतो की तिथे सुखासुखी मिठी पडते. किंवा एखाद्या संकट समयी, जसे की पुरात अडकलेल्या एखाद्या कुटुंबाला जेव्हा लष्कराचा जवान सुरक्षित बाहेर काढतो, तेव्हा त्या जवानाला आणि त्या नागरिकाला होणारा आनंद आणि त्यांच्यात होणारी गळाभेट ही कोणत्याही स्वार्थाशिवाय झालेली असते. संतांना हाच निखळ बंधुभाव आणि प्रेम समाजात दररोज पाहायचा होता. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. प्रिय मित्रांनो, आज आपण सगळे आयडेंटिटीच्या मागे धावणारी पिढी आहोत. आपल्याकडे इंस्टाग्रामवर बायो आहे, लिंक्डइनवर प्रोफाईल आहे, आपले एक नाव आहे आणि एक विशिष्ट ब्रँड इमेज, फॉर्म रूप आहे. आपण दिवसभर मी कोण आहे, मी इतरांपेक्षा कसा वेगळा आहे, हेच सिद्ध करण्यात व्यग्र असतो. संत गोरा कुंभार 700 वर्षांपूर्वी याच मानसिकतेच्या पलीकडे जाण्याबद्दल बोलत आहेत. आपण सुरुवातीला एखाद्या गोष्टीची सुरुवात सगुणाकडून करतो. उदाहरणार्थ, तुम्हाला गिटार शिकायचे आहे. सुरुवातीला तुम्ही गिटार पकडणे, कॉर्ड्स शिकणे, सगुण यात लक्ष देता. पण जेव्हा तुम्ही त्यात मास्टर होता तेव्हा तुम्ही गिटार वाजवत नाही, तर तुम्ही स्वतः संगीत बनून जाता, गुणातीत. गोरोबा तेच सांगतात, सुरुवातीला विठ्ठलाची मूर्ती सगुण हवीच, पण अनुभव असा हवा की ज्यामुळे तुम्ही त्या वैश्विक ऊर्जेशी निर्गुण कनेक्ट व्हाल. आज आपण सेल्फीच्या जगात जगतोय, जिथे स्वतःचे रूप दाखवण्याची घाई आहे. पण गोरोबा म्हणतात, खऱ्या आनंदाच्या क्षणी तुमची ही सोशल मीडिया प्रोफाईल, तुमचे नाव, तुमचे पद, ऑरा काहीच उरत नाही. जेव्हा तुम्ही ट्रेकिंगला जाता आणि सह्याद्रीच्या शिखरावर उभे राहून अथांग दरी पाहता, तेव्हा काही सेकंदांसाठी तुमचा मी विरघळतो. तिथे ना तुमचे नाव आठवते, ना तुमचे प्रॉब्लेम्स. तो जो ब्लँक आणि पीसफुल क्षण असतो ना, तोच हा अनुभव आहे. आज आपण प्रत्येक गोष्टीचे रिव्ह्यू लिहितो, कमेंट्स करतो, पण आयुष्यात काही अनुभव असे असतात ज्यांना कॅप्शन देता येत नाही. विचार करा, तुम्ही एखादा अप्रतिम सूर्यास्त पाहिला किंवा तुमच्या आवडत्या माणसाला घट्ट मिठी मारली, तेव्हा तुमच्याकडे बोलायला शब्द असतात का? नाही, तिथे फक्त शांतता असते. गोरोबा म्हणतात, ईश्वरी आनंदाची रिव्ह्यू शब्दांत लिहिता येत नाही. तिथे जीभ थिजून जाते, कारण तो अनुभव इतका माइंड ब्लोईंग असतो. गोरोबा म्हणतात, सुखासुखी मिठी पडली कैसी. आज आपण आनंदासाठी खूप एफर्ट घेतोय, पार्ट्या करणे, गॅजेट्स खरेदी करणे, ट्रॅव्हल करणे. पण खरा आत्मिक आनंद हा कुठलाही परफॉर्मन्स न करता अगदी सहज एफर्टलेस मिळतो. जेव्हा तुम्ही स्वतःशी, निसर्गाशी किंवा त्या परमतत्वाशी कनेक्ट होता, तेव्हा कोणतीही धडपड न करता परमानंदाची मिठी मिळते. मित्रांनो, हा अभंग तुम्हाला जग सोडायला सांगत नाही, व तुम्हाला लॉग आउट व्हायला शिकवतो. दिवसातून काही वेळ असा काढा जिथे तुमचे नाव, तुमचे काम, तुमचे रूप आणि तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स बाजूला असतील. स्वतःच्या आत डोकावून बघा. जेव्हा तुम्ही या बाह्य जगाच्या गुणांमधून बाहेर पडाल, तेव्हा तुम्हाला समजेल की खरा आनंद बाहेरच्या लाईक्समध्ये नसून आतल्या गुणातीत शांततेत आहे. गोरोबांचा अभंग हीच शांतता शोधायची लिंक आहे. तुमच्यासाठी आजची कृती. जेव्हा आपण एखाद्या सत्पुरुषाच्या किंवा चांगल्या विचारांच्या संपर्कात येतो, तेव्हा आपला अहंकार गळून पडतो आणि आपल्याला परम सुखाची अनुभूती येते. खऱ्या सुखासाठी कुठेही दूर जाण्याची गरज नसते, ते आपल्या आतच असते. आज आपण या अभंगातून एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट शिकून घरी जाणार आहोत. आजपासून आपण एक कृती करूया. आपल्या दिवसाभरातील 24 तासांपैकी किमान 5 मिनिटे शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा, जगाचे सगळे विचार सोडून द्या आणि स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. आठवा की तुमच्या आयुष्यात कोणती चांगली व्यक्ती आहे जिच्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. हाच या अभंगाचा खरा सराव असेल. धन्यवाद. विचारांची धार आणि भक्तीचा आधार, हेच आहे संतांच्या वाणीचं सार. ऐकायला खूप मिळतं, पण समजायला भाव लागतो. भावार्थ संतवाणी तुमच्या आयुष्यात तोच बदल घडवण्यासाठी सज्ज आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या त्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊया. कमेंटमध्ये माऊलीचा जयघोष करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.